ठाणे पीडब्ल्यूडीचा एक मोठा घोटाळा आता विशेष चर्चेत आलेला आहे. तत्कालीन अधीक्षक अभियंता विलास कांबळे यांची 10 ऑगस्ट रोजी बदली झाली आणि बदली होण्याच्या काही तास आधी त्यांनी 75 कोटी रुपयांचे प्रोग्राम देऊन सुमारे 7.5 कोटी रुपये गिलंकृत केले आणि त्याचबरोबर इतर कामांच्या फायलींवर सह्या करून 2.5 कोटी हडपले. सध्या पूर्ण पीडब्ल्यूडी मध्ये या 10 कोटींच्या भ्रष्टाचाराची विशेष चर्चा आहे. अधीक्षक अभियंता विलास कांबळे यांनी खरं तर त्या अधीक्षक अभियंता पदाचा जो चार्ज आहे तो वाढवला होता. मंत्रालयामध्ये या पदासाठी पूर्वी 1-2 कोटीमध्ये व्यवहार व्हायचे, ते 7.5 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले. म्हणजे कोट्यावधी रुपये देऊन ही लोक त्या पदावर बसतात आणि त्या पदावर आल्यानंतर कशी लुटमार करतात याचं उत्तम उदाहरण हे विलास कांबळे यांनी केलेला भ्रष्टाचार आहे. गेली 3 वर्ष ते या पदाला चिकटून होते. म्हणजे आतापर्यंतच्या पीडब्ल्यूच्या इतिहासामध्ये 1-1.5-2 वर्ष जास्तीत जास्त अधीक्षक अभियंता राहायचे. मात्र 3 वर्ष सलग हे विलास कांबळे त्या पदावर राहिले. तरीही त्यांचं पोट भरत नव्हतं आणि म्हणून त्यांनी 1 वर्षासाठी एक्सटेन्शन मागितलं होतं. त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर फिल्डिंग लावली होती, भरपूर पैसे खर्च केले होते. मात्र तरी सुद्धा त्यांची बदली झाली आणि बदली होणार हे कळताच त्यांनी काही तासांमध्ये ज्या काही सह्या केल्या, जे काही प्रोग्राम मंजूर केले ते आता विशेष चर्चेमध्ये आलेले आहेत. साधारणतः 75 कोटींच्या आसपास हे प्रोग्राम होते. ते पूर्वी हे प्रोग्राम जे मंजूर करायचे त्याचा 6% त्यांचा रेट होता. त्यासाठी त्यांनी एक कर्मचारी नेमला होता. त्या कर्मचाऱ्याकडे पैसे दिले की ते प्रोग्राम मंजूर व्हायचे. मात्र तो 6%चा रेट शेवटच्या दिवशी म्हणजे काही चार्ज सोडायच्या काही तासांच्या आत तो 10%वर गेला आणि त्याच्यानंतर रोखीने पैसे घेऊन हे सगळे प्रोग्राम त्यांनी मंजूर केले. काही फायली अडलेल्या होत्या, काही बोगस कामांच्या फायली होत्या, इथं बराचसा काही घोळ होता. तो सगळा निपटारा त्यांनी जेवायला जातो असं सांगून बंगल्यावर नेऊन त्या फायली क्लिअर केल्या आणि त्याच्यामध्ये साधारणतः 2.5 कोटींचा व्यवहार झाला. म्हणजे एकूण जाता जाता या माणसाने 10 कोटींचा घपला केला. पीडब्ल्यूडीच्या इमारत दुरुस्ती कार्यक्रमावर अक्षरशः अधीक्षक अभियंता विलास कांबळे यांनी शेवटच्या दिवशी दरोडा टाकला. गेली 3 वर्ष सातत्याने त्यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा होत होती. मात्र मंत्रालयामध्ये त्यांची फिल्डिंग जोरदार होती आणि इथे लुटायचं, विकासाच्या योजना खायच्या आणि मंत्रालयामध्ये येऊन पैसे द्यायचे आणि म्हणून ते 3 वर्ष टिकून होते. मात्र त्यांची हाव वाढली. पुन्हा 1 वर्ष त्यांनी एक्सटेन्शन मागितलं आणि त्याच्यानंतर सगळ्यांना ते असहाय्य झालं आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या. तक्रारी झाल्यानंतर त्यांची जी बदली आहे ती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ मर्यादित मुंबई येथे करण्यात आली. त्यांच्या जागी सिद्धार्थ तांबे हे नवीन अधीक्षक अभियंता आले. चार्ज घेताना जी वेळ होती त्या वेळेमध्ये हा मोठ्या प्रमाणावर घोळ झालेला आहे आणि त्याची चर्चा आता पूर्णतः पीडब्ल्यूडीच्या आवारात आणि आवाराच्या बाहेर सुरू आहे. 22/16 आणि 20/59 या शीर्षकाखाली इमारतींची देखभाल दुरुस्ती केली जाते. अधीक्षक अभियंता कांबळे आल्यानंतर त्यांनी त्याचा दर जो आहे तो 6% केला आणि 6% घेऊन त्यांनी बोगस प्रोग्राम द्यायला सुरुवात केली. वाटेल तेवढे प्रोग्राम त्यांनी मंजूर केले आणि त्याच्यामध्ये भला मोठा हात मारला. खरं तर आत्ता त्यांनी जे शेवटच्या दिवशी जे काही केलं ते सगळ्यांच्या लक्षात आलं. नवीन जे अधीक्षक अभियंता आले सिद्धार्थ तांबे त्यांनी तात्काळ या गोष्टींची दखल घेतली आणि त्यांनी तात्काळ एक ट्रेसर आणि ज्यांनी बॅक डेटेड या सगळ्यांची नोंदणी केली होती, म्हणजे आवक जावक क्रमांक जे लिहिले होते त्या एका क्लर्कची तातडीने बदली केली. खरं तर हे 75 कोटींचे जे प्रोग्राम आहेत, खरं ते जास्तही असतील, ते सगळे प्रोग्राम अधीक्षक अभियंत्यांनी रद्द करायला पाहिजे होते आणि ते रद्द करणं त्याची चौकशी लावायला हवी होती की एका तासामध्ये हे सगळे प्रोग्राम आले कुठून आणि हे बनवले कोणी, याची जर चौकशी झाली तर पीडब्ल्यूडी मध्ये अक्षरशः भूकंप होईल. एवढ्या घाणेरड्या पद्धतीने हे प्रोग्राम शेवटच्या दिवशी बोगस बनवले गेले आणि जाता जाता 10% प्रमाणे ही कामं दिली गेली. आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार आहे. हे सगळे प्रोग्राम चौकशी करून ते रद्दबादल करावेत अशी आमची मागणी आहे. आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जे जे अधिकारी कर्मचारी जे गुंतलेले आहेत, म्हणजे ज्यांनी ज्या शाखा अभियंत्याने, ज्या उपअभियंत्याने, ज्या डेप्युटी इंजिनियरने किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने त्याच्या सह्या केलेल्या आहेत, या सगळ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे. म्हणजे खरं तर
एलओसीची टक्केवारी ही घेण्यासाठी विलास कांबळे यांनी काही कर्मचारी आयात केले होते, वेळेवर त्यांना बदल्या करून आणलं होतं आणि त्यांच्या मार्फत ते एलओसीचे पैसे घेत होते. म्हणजे एलओसीचा घोटाळा हा खूप मोठा आहे, तो ती चर्चा पूर्ण पीडब्ल्यूडी मध्ये होती. त्याचबरोबर अनुकंपा तत्वावर जी काही भरती झाली त्याची ही चर्चा मोठी होती, त्याच्यामध्येही पैसे घेतले गेले आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्येही जाता जाता त्यांनी हात मारायला सुरुवात केली होती. म्हणजे 1 एप्रिल पासून तर 10 ऑगस्ट पर्यंत जे काही व्यवहार झालेत, ज्या काही बदल्या झाल्यात, ज्या काही भरत्या झाल्यात, जे काही प्रोग्राम मंजूर झाले याची SIT मार्फत चौकशी करावी अशी आता आम्ही मागणी केलेली आहे. त्यांचा एक मोठा भ्रष्टाचार चर्चेत होता तो म्हणजे सेंट्रल जेलची 9 कोटींची बोगस बिलं. एका शाखा अभियंत्याने 9 कोटींची सेंट्रल जेलची दुरुस्ती केल्याचं प्रकरण हे विशेष चर्चेत होतं. म्हणजे त्या जेलमध्ये नेमकं या लोकांनी काय केलंय याचा जर तपास झाला तर आतापर्यंत सेंट्रल जेलवर म्हणजे मागच्या 10 वर्षात जेवढा खर्च झालाय दुरुस्तीवर त्याच्यामध्ये एक अख्खं सेंट्रल जेल बांधून झालं असतं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बोगस बिलं काढलेत आणि ही सगळी गेल्या 3 वर्षामध्ये जर चौकशी केली तर हे सगळं पाप जे आहे ते अधीक्षक अभियंता विलास कांबळे यांचं आहे. माहितीच्या अधिकारामध्ये या प्रोग्रामची माहिती मागवली, म्हणजे 22/16 आणि 20/59 याची जर माहिती मागवली तर ती माहिती दिली जात नाही. म्हणजे कुठल्याही पत्रकारांनी माहितीचा अधिकार टाकला की त्यांना मॅनेज केलं जातं. कुठल्याही माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्यांनी माहिती मागितली की त्यांनाही पैसे देऊन गप्प केलं जातं. पण हा प्रोग्राम काही बाहेर येऊ दिला जात नाही आणि म्हणून या 10 वर्षात हे प्रोग्राम किती झाले आणि मागच्या 3 वर्षात किती बिलं निघाली याची जर चौकशी झाली तर बहुसंख्य अधिकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, शाखा अभियंता आणि त्याचबरोबर हे अधीक्षक अभियंता मंजूर करणारे म्हणजे अत्यंत बोगसरित्या म्हणजे अधिकार काही प्रकरणांमध्ये त्यांना अधिकार नसताना त्यांनी हे प्रोग्राम मंजूर केलेले आहेत आणि म्हणून या सगळ्याची चौकशी जर झाली तर साधारणतः 100 कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार हा उघडकीस येईल. तेवढ्या कोटींची त्यांनी बिलं काढलेली आहेत. म्हणजे आता पोलीस इमारत दुरुस्ती हा एक मोठा घोटाळा आहे. त्याचबरोबर न्यायालयीन इमारतींच्या दुरुस्ती, रुग्णालयांची दुरुस्ती, मेंटल हॉस्पिटलची दुरुस्ती, 12 बंगला हे शासकीय कार्यालय आहेत तिथल्या दुरुस्ती, हे सगळ्या ज्या दुरुस्तींचे प्रोग्राम आहेत हे एक रॅकेट आहे पीडब्ल्यू मध्ये आणि हे रॅकेट पूर्णतः या सगळ्या गोष्टी मॅनेज करून ही बिलं काढतायत. म्हणजे प्रोग्राम दिल्यानंतर एखाद्या ठेकेदाराने घेतल्यानंतर त्या ठेकेदाराला 40% रक्कम ही पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना द्यावी लागते. म्हणजे खालपासून वरपर्यंत त्यांना 40% पैसे खर्च करावे लागतात आणि त्याच्यानंतर थातूर मातूर कामे करून हे सगळे प्रोग्राम हडपले जातात. आणि गेल्या 3 वर्षामध्ये हे जे काही प्रोग्राम मंजूर झालेत त्याची चौकशी जर झाली तर 100 कोटींपेक्षा जास्त रकमेचे भ्रष्टाचार हे उघडकीस येतील. म्हणजे अधीक्षक अभियंता कांबळे यांच्या आशीर्वादानेच जव्हार पीडब्ल्यूडीचे मागच्या 3 वर्षामध्ये जे काही घोळ झाले, जो कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, म्हणजे आम्ही आरोप केला की जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 1000 कोटींची बोगस बिलं निघालेत. त्याच्यामध्ये सर्वात मोठा हात या मागच्या 3 वर्षामध्ये विजय सकपाळे आणि अधीक्षक अभियंता विलास कांबळे यांचा होता. म्हणजे खरं तर बिलोमध्ये कामं घ्यायची आणि त्याच्यानंतर जी रक्कम म्हणजे 100 रुपयाचं काम जे आहे ते 70 रुपयाचं घ्यायचं आणि त्यानंतर 100 रुपयांची बिलं काढायची आणि त्यासाठी ती एक्सटेन्शन जे आहे की त्याची मुदत वाढ आहे ही सगळं देण्याचं काम, किती हेराफेरी करण्याचं काम, हे पूर्ण कामाला जास्त रक्कम देण्याचं पाप जे आहे हे विलास कांबळे यांनी केलं होतं. आणि त्याच्यामुळे लोक 30% 35% बिलोनी कामं घेत होती, पूर्ण रकमेची बिलं काढत होती, कामं न करताच तशीच ती पेंडिंग ठेवली जात होती आणि त्याला नंतर पैसे घेऊन मुदतवाढ दिली जात होती. हे सगळे जे गैरव्यवहार झाले ते अधीक्षक अभियंता विलास कांबळे यांच्या कारकिर्दीत झाले. म्हणजे गेल्या 3 वर्षाची जर चौकशी झाली तर विलास कांबळे यांच्यावर 100 कोटींपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार झाल्याचं प्रकरण हे अक्षरशः सिद्ध होईल. कारण ही सगळी प्रकरणं हे सगळा भ्रष्टाचार हा सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. म्हणजे कुठलीही एक इमारत घ्यायची, त्या इमारतीवर झालेला खर्च तपासायचा आणि ते काम झालंय का ते बघायचं. म्हणजे आम्ही तर सेंट्रल जेल याची मागणीच करतोय की 9 कोटींची बिलं ही मागच्या काही कालावधीमध्ये निघालेली 3-4 महिन्यामध्ये जो काही व्यवहार झालाय त्या व्यवहारामध्ये हे 9 कोटींचा गैरव्यवहार हा उघडकीस आलेला आहे. सेंट्रल जेलमध्ये एकूण निघालेली बिलं किती त्याच्या दुरुस्तीवर याची जर चौकशी झाली मागच्या 3 वर्षातली तर सगळं सूर्यप्रकाशा इतकं सत्य उघडकीस येईल. आणि त्याचबरोबर इतर इमारती ज्या आहेत त्यांचीही जर चौकशी केली तर सगळी पोलखोल नक्की होईल. आता जे नवीन अधीक्षक अभियंता आलेले सिद्धार्थ तांबे, खरं तर ते वर्षभर वेटिंगवर होते, येतात अशी वंदता होती, मात्र त्यांना काही येऊ दिलं जात नव्हतं. कांबळ्यांची फिल्डिंग ही मंत्रालयामध्ये एकदम व्यवस्थित होती. म्हणजे जिथे 5 रुपये द्यायचे तिथे ते 100 रुपये द्यायचे. म्हणजे कितीतरी पटीने अधिक पैसे देऊन ते त्या पदावर घट्ट चिकटून होते. अखेर तक्रारी वाढल्या,
भ्रष्टाचार विशेष चर्चेत आले. अनेक कागदपत्र ही मंत्रालयामध्ये गेली, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आणि त्याच्यानंतर अधीक्षक अभियंता कांबळे यांची बदली झाली. मात्र बदली होताना त्यांनी 10 कोटी रुपयांचा गैरव्यवहार करून ते पद सोडलेलं आहे. आणि त्यावेळेस म्हणजे आमची मागणी की 1 एप्रिल ते 10 ऑगस्ट या दरम्यान जे काही कांबळेंनी व्यवहार केले असतील त्याची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. आणि आता जे हे सगळे प्रोग्राम त्यांनी मंजूर केलेले आहेत ते सगळे प्रोग्राम जे आहेत ते रद्द केले पाहिजेत. आणि त्यानंतर या सगळ्या घोळामध्ये जे कर्मचारी गुंतलेले आहेत, जे अधिकारी गुंतलेले आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.